उत्तर सोलापूर तालुक्यातील नानज येथे वादळी वाऱ्याने अक्षरशः कहर केला असून काढणीला आलेला 1.25 एकर द्राक्ष बाग काही क्षणातच जमीनदोस्त झाला। या घटनेत द्राक्ष उत्पादक शेतकरी सुरेश बाबूराव विभूती यांचे सुमारे 12 ते 14 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। मोहितेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात अनुष्का जातीची द्राक्ष बाग होती। या बागेत 15 ते 20 टन द्राक्ष उत्पादन तयार होते आणि काढणीला अवघे 15 दिवस शिल्लक असताना शनिवारी 28 मार्च रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने संपूर्ण बाग भुईसपाट झाली। गेल्या काही दिवसांपासून उत्तर सोलापूर तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष शेतीला मोठा फटका बसत आहे। काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, तलाठी गणेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व शासकीय मदतीचे आश्वासन दिले। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी विभूती यांनी केली आहे।